हे बघितलं माई, ही अशी माणसं या बाईच्या आयुष्यात. राजवीर, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? आत्ताच्या आत्ता बॅग फराणी चला माझ्याबरोबर. ठीक आहे, येते मी, पण माझी एक अट आहे. ठीक आहे, तुम्ही येणार असाल तर तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे मला. फक्त आत्ता इकडून चला, मला इथे नाही थांबायचं 1 मिनिट सुद्धा. आई सुद्धा घरी परत येते. आई या शब्दाला कलंक आहे बाई. चल माई. अरे एकदा तरी ऐकून घे तिचं. माई चल. राजवीर, चल माई. अरे असा वेडेपणा करू नकोस. एकदा तरी तिचं ऐकून घे. माई चल. हे बघ राजवीर, आपल्याला वाटतं ना तसं काहीच झालं नव्हतं. माई चल. राजवीर थांब, थांब राजवीर. हे बघ राजवीर, तिने तुझं सगळं बोलणं ऐकलं ना, मग एकदा तिचं बोलणं ऐकून घे ना. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. आपण शांतपणे बोलू ना. हे बघ, तुझे सगळे गैरसमज दूर होतील. फक्त एकदा तिचं बोलणं ऐकून घे. नाही ऐकणार, काय करणार आहे? तिनं तुझं सगळं बोलणं ऐकलं ना, मग तुला सुद्धा तिचं सगळं बोलणं ऐकावंच लागेल. माई चल पटकन. राजवीर, आत्ताचं सगळं बोलणं ऐकल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. राजवीर, अरे एकदा ऐकून घे तिचं. ऐकावंच लागणार माहिती, ऐकावंच लागणार. तो आत्ताच्या आयुष्यात हा दिवस यावा म्हणून खूप वाट पाहिली आहे तिने, आणि आज हा दिवस आलाय तर नाही, मी ह्याला असा जाऊ देणार नाही. अक्काचं बोलणं ऐकल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. इथून पुढे आमच्यात पडायचं नाही. चल माई. अरे राजवीर, गाडीत बस माई, गाडीत बस. आई, थोडा वेळ एकटीला राहू दे मला. तुम्ही प्लीज असं नका ना करू. तू असं का वागलीस? कारण माझा नाईलाज होता. मी विश्वास ठेवला तुझ्यावर आणि तू असं वागलीस. माझ्यापासूनच सगळं लपवलंस. आई प्लीज तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या. मला आई म्हणू नकोस. का असं म्हणताय तुम्ही? ऐकलंस ना तो काय म्हणाला ते? आई शब्दाला कलंक आहे मी. माझ्या पोटचा गोळाच जर असं म्हणत असेल तर तू का आई म्हणतेस? सांगितलं ना, मला एकटीला राहू दे थोडा वेळ. तुम्ही प्लीज रागावू नका. मला माहितीये मी चुकले, पण मी असं का केलं ते तरी एकदा ऐकून घ्या. मी हे सगळं तुम्हाला आणि राजवीरला पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठीच केलं. माझी फक्त एवढी इच्छा होती की तुम्हाला हे सगळं कळण्याआधी राजवीरच्या मनातला तुमच्याबद्दलचा राग दूर व्हावा, आणि मग मी तुम्हाला सगळं सांगणार होते. एवढं करून काय झालं? गेला त्याच्या मनामधला माझ्याबद्दलचा राग. स्वीकारलं त्यांनी मला. नाही, मला माहितीये त्यांनी तुम्हाला नाही स्वीकारलं, पण माझी खात्री आहे एक ना एक दिवस ते तुम्हाला नक्की स्वीकारतील. रादर मी त्यांना तसं करायला भाग पाडेन. भाग पाडेन म्हणजे?
जबरदस्ती करणार आहेस त्याला मला स्वीकार म्हणून? नाही, असं नाही. आणि तू त्याला अट का घातलीस? मला अजिबात आवडलं नाहीये ते. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? सगळं छान होईल. त्याची काही गरज नाहीये. मला त्याच्यावर कोणतंही नातं लादायचं नाहीये. त्याच्या मनात माझ्याबद्दल जितका राग आहे ना, तो बघून मला खूप त्रास होतो. तूच बघ ना, जगातल्या कुठल्याही मुलाच्या मनात आपल्या आईबद्दल तेवढा राग नसेल जेवढा त्याच्या मनात माझ्याबद्दल आहे. आणि मला मान्य आहे त्याचा राग. माझी काही तक्रार नाहीये. चूक माझीच आहे. तुमची काहीही चूक नाहीये. चूक राजवीरची. आणि आज ना उद्या त्यांना ती ऍक्सेप्ट करावीच लागेल. पण तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. राजवीर तुम्हाला आई म्हणून नक्की स्वीकारते. राजवीर, आपण जरा शांतपणे बसून बोलूया का? काय बोलण्यासारखं काय बाकी आहे माई? अरे पण तू काय एवढी चिडचिड करतोयस? माई, तुला कळतंय का तू काय बोलतेस? हो, मला कळतंय म्हणूनच बोलते मी. माई, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. राजवीर, प्रत्येक निर्णय रागावून चिडून घ्यायचा नसतो. हे तू सांगतेस माई? आणि तू कोणाला विचारून गेली त्या बाईकडे? अरे जरा ऐकून घेणार आहेस का माझं? नाही ऐकायचंय मला. मग काय करणार आहेस तू? ते मला माहित नाही माई. आता मला एवढंच कळतंय की तू तिकडे जायला नको होतस माई. का? हा काय प्रश्न आहे माई? मी त्या दिवशीच सांगितलं होतं, त्या बाईचा आणि माझ्या घरातल्या कुठल्याही माणसाचा मला कुठलाच संबंध आलेला नकोय. अरे असं नसतं राजवीर. अरे सगळ्या गोष्टीचा नीट विचार करावा लागतो. मनवाने मला गणपतीला बोलवलं म्हणून मी गेले होते. पण का गेलीस माई तू तिकडे? माई, तुला एकदा मला विचारावंच वाटलं नाही की आता मला न विचारता सगळे निर्णय घेणार आहेस? तुला विचारलं असतं तर तू जाऊ दिलं असतंस का? नाही, नसतंच जाऊ दिलं मी. कारण ती बाई मला आपल्या आयुष्यात परत नकोय. आता मी शेवटचं सांगतोय, मला विचारल्याशिवाय या घरातल्या कोणीच कुठेच जायचं नाही. राजवीर, अरे कसं समजावू तुला? जे घडलं त्यात तिचा काही दोष नव्हता. तू एकदा तिचं म्हणणं नीट ऐक, तुझे सगळे गैरसमज दूर होतील. काय झालं दादा? म्हणजे तू एवढा का रागावलायस? तुम्हाला काय करायचंय? राजवीर, असं नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून. हो, माझा प्रॉब्लेम आहे ना, मी सॉल्व्ह करेन, तुम्ही नाही मध्ये पडायचं. राजवीर, अरे ऐक तरी माझं. मला नाही ऐकायचंय. नाही ऐकायचंय नाही मला. माई, एक वेळ मनवा या घरात आल्या नाही ना तरी चालेल, पण ती बाई नकोय मला. आता कसं समजावणार राजवीरला? हो ना. माई, तू काळजी करू नको, आपण बघूया काय करता येतं ते. हो. चल यश. हो वडील, काय होते? दिवाळी आधीच गणपतीत फटाके फुटले. पण राजवीरला असं कधीच बघितलं नाहीये माईवर भडकताना. हो रे, राजवीर माई बरोबर असा कधीच बोलला नाही आणि एवढा भडकला तर अजिबात नाही. आश्चर्य करणारी गोष्ट आहे. खरंय, पण एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? काय? घोडा मैदान जवळ आलंय. हो. नुसतं हो करून चालणार नाही, डोकं वापरायला लागेल आता आपल्याला. म्हणजे रंजू माहेरी जाऊन बसलीये, त्यामुळे ऑफिसमध्ये तू आणि इथे घरात मी आगीत तेल ओतत राहायचं. हो. आणि सुरुवात चांगली झाली म्हणून लगेच होरळून नाही जायचं.
हो वडील, मी नेहमी शांतच असतो. अजिबात नाही, अजिबात नाही. लगेच हुरळून जातो असं काही चांगलं झालं की. हुशारक्या मारायला लागतो स्वतःबद्दल. ठीक आहे ठीक आहे, एखादी गोष्ट जर सेलिब्रेट करायची असेल तर सेलिब्रेट नाही करायची का? मी करणार आनंद व्यक्त. हो करायचा असतो, पण तो तेवढ्या पुरताच. तू लगेच हवेत जातोस. राजवीर तुला बरोबर सुनावतो. वडील बास, मुद्द्याचं बोला. हा, मुद्द्याचं म्हणजे साधना वहिनी आणि मनवा, हे काय कॉम्बिनेशन आहे का? मी जेव्हा साधना वहिनीला भेटायला गेलो तेव्हा मनवा तिथे नव्हती. पण मनवा जर साधना वहिनी सोबतच असेल तर आपलं काम सोपं झालं. अहो नाही वडील, सगळं बिघडेल. जर त्या मनवानी साधना काकूला जर घरी आणलं तर तुमचा प्लॅन फिसकटेल ना. इस्टेटीतला एक हिस्सा वाढेल. मी बरोबर बोलतोय ना? करेक्ट बोलतोस. मग आता करायचं काय? असं काहीतरी करावं लागेल की साधना आणि मनवा दोघेही या घरात येता कामा नये. बघू, काहीतरी विचार करतो. आरती, झालं का तुझं? आले आले. चला निघायचं का? हो निघायचं. अहो जाताना मनूसाठी काहीतरी घ्यायचंय, आठवण करून द्याल ना? हो करतो. तू आधी मनूला फोन कर, आपण निघतोय म्हणून सांग. हो विसरलेच होते मी, करते. हॅलो. हा मन्या, ऐक ना, आम्ही निघालो बरं का. आई निघालात का तुम्ही? हो. आई इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम काय झालं म्हणू? साधना ताईंना कळलंय की राजवीरच त्यांचा मुलगा आहे. मग? आणि त्यांना कळलं तेव्हा राजवीर पण समोरच होते. अरे देवा, मग काय काय म्हणाले का राजवीर? ज्याची भीती होती तेच झालंय. म्हणू प्लीज नीट सांगशील काय झालं ते? राजवीरने त्यांचा खूप अपमान केला गं. वाटेल तसं बोलले. मला ना कळत नाहीये मी काय करू. आईना कसं समजावू तेच कळत नाहीये. त्या खूप हर्ट झाल्या आहेत गं. नाही मी समजू शकते. त्यांना जरा शांत होऊ दे, मग त्यांच्याशी बोल तू सविस्तर. हा, तोवर त्यांची काळजी घे. त्यांना खूप त्रास होत असेल आता, आणि काहीही झालं तरी सुद्धा त्यांना एकटं वाटू देऊ नकोस. हा हो. म्हणून ऐक ना, आणखीन एक गोष्ट. या अशा वेळी मला नाही वाटत आम्ही तिथे यावं. म्हणजे नाही आलं तर चालेल ना? पुन्हा कधीतरी येऊ ना साधनाताईंना भेटायला. ठीक आहे. ठीक आहे म्हण्या, तू काळजी घे बाळा. होय. साधना त्यांना कळलं राजवीर बद्दल. आलंय सगळं माझ्या लक्षात. राजवीर, येऊ का? नाही, अरे थोडं बोलायचं होतं. मला नाही बोलायचंय कोणाशी. मग राजवीर, तुझी चिडचिड मी समजू शकतो. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का जा म्हणून? ठीक आहे, जातो मी. तुझ्या बाबांनी एक इच्छा सांगितली होती मला, ती तुला सांगायची होती. पण तुला काहीच ऐकायचं नसेल तर जातो मी. थांब, काय बोलत होतास? बोल. राजवीर, हे बघ, मी तुला तुझ्या लहानपणापासून बघतोय. खूप भोगलेस तू. ज्यांना ज्यांना आपलं मानलंस त्यांनीच तुला दगा दिलाय. मग ती साधना वहिनी असो किंवा मनवा असो,
सगळी तुझीच माणसं ना रे. म्हणजे तू त्यांना आपलं मानलंस, पण त्यांनी तुझा विचार देखील नाही केला. आता हे सगळं कमी होतं की काय, म्हणून मनवा साधना वहिनी सोबतच राहते. तुझ्या जागी मी असतो ना राजवीर, तर इतका शांत नसतो हा राहू शकलो. छे. आणि मनवा, आणि इतकं सगळं माहीत असून देखील मनवानी तुझा विचार नाही केला. कमाल आहे मनवाची. तुला पटणार नाही कदाचित, पण तरी देखील सांगतो, तुझं सगळं लहानपण वहिनीच्या टेन्शन मध्येच गेलं. आत्ता कुठे तुझं आयुष्य सुरळीत होणार होतं, पण पुन्हा साधना वहिनी आली. साधना वहिनीला तिची चूक कळायलाच हवी. आणि माई, काय गरज होती माईला तिथे जायची? तरी तू बजावलं होतंस माईला. तरी माईनी तरी तुझ्या बाबांच्या इच्छेचा विचार करायला हवा होता. कसली इच्छा? तुझ्या बाबांनी सांगितलं होतं की त्या बाईची म्हणजे तुझ्या आईची सावली देखील या घरावर पडू देऊ नका. पण आता हे सगळं असं झालं, त्याला तू तरी काय करणार म्हणा. या बाईमुळे आपला दादा तडफडून त्रास होऊन गेला, याचा तरी विचार करायला हवा होता माईने. पण मला खात्री आहे, तुझ्या बाबांच्या इच्छेचा मान तू ठेवशील. मला एवढंच सांगायचं होतं. येतो मी. आई, चला जेवायला. नकोय मला. तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीये. इच्छाच नाहीये मला. मला माहिती आहे आज जे काही झालं त्याचा तुम्हाला खूप त्रास झाला, पण तुम्ही अशा उपाशी राहिलात तर तुम्हाला आणखीन त्रास होईल. तुम्ही तुमच्या मुलीचं नाही ऐकलं. काय झालं? नशीब सुद्धा काय परीक्षा घेतं बघ ना. इतके दिवस माझी सून माझ्या घरात माझ्या सोबत राहतीये आणि मला कळलंच नाही. तुला कसं कळलं सगळं? मोहिते पाटील, मला तुमच्या कपाटात ते कात्रण सापडलं होतं. त्यात तुमचं पूर्ण नाव लिहिलं होतं. तुमचा अजून माझ्यावरचा राग गेला नाहीये का? तू सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवल्यास त्याचा राग आला होता मला, पण नंतर मी राजवीरला पाहिलं, त्याचा राग पाहिला आणि माझ्या लक्षात आलं की तू सगळं का लपवलं असशील ते. आज माईंनी मला जवळ घेतलं, समजून घेतलं, याचा मला खूप आनंद झाला. पण राजवीर, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, राजवीर तुम्हाला नक्की ऍक्सेप्ट करते. मनवा, मी एक सांगू, ऐकशील माझं? बोला ना. राजवीर आणि तुझ्यातलं जे काही भांडण आहे ते तुमच्यातल्या गोष्टींमुळे आहे. ते भांडण आज न उद्या मिटेल, पण तू जर माझ्यासोबत राहिलीस तर ते भांडण कधीच मिटणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा संसार माझ्यामुळे मोडायला नको. असं काहीही होणार नाहीये. आपण फक्त योग्य वेळ याची वाट बघूया. त्याची गरज नाहीये. का नाहीये गरज? कारण काय झालं? मी एक निर्णय घेतलाय.
कसला निर्णय? कळेल तुला नंतर. नाही, जे काही आहे ते मला आता सांगा. मी हे शहर सोडून जाणार आहे कायमचं. काय? राजवीर आणि तुझ्यापासून खूप दूर जायचंय मला. माझ्यासारख्या कमनशिबी बाईची सावली सुद्धा तुमच्यावर पडायला नको. मी माझा निर्णय बदलणार नाही. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? का असं करताय? राजवीर आणि तुझ्या संसारावर मला माझी सावली सुद्धा पडू द्यायची नाही.